नमस्कार मित्रांनो, आपल्या पिकामध्ये प्राथमिक अन्न घटकं जेवढी महत्त्वाची असतात तेवढीच महत्त्वाची असतात दुय्यम अन्न घटकं. हे दुय्यम अन्न घटकं आपल्या पिकाचं स्वास्थ्य, आरोग्य, मजबूतपणा आणि एकंदरीत त्याचा क्वालिटी सुधारण्याचं काम करत असतं. मित्रांनो, या दुय्यम अन्न घटकामध्ये खालील काही घटक येतात. त्यामध्ये नंबर 1ला येतं कॅल्शियम. मित्रांनो, कॅल्शियम आपल्या पिकामधील पेशीं जे आहे त्या पेशींना मजबूती देण्याचं काम करतं आणि या मजबूत पेशीमुळेच आपलं झाड मजबूत बनतं, ते वाकत नाही, झुकत नाही आणि पडत नाही. आणि याच मजबूत पेशीमुळे आपल्या पिकाला जे फळ लागतं ते फळही मजबूत आणि टणक असतं. त्याची बाह्य आवरण हे कडक असतं. त्यामुळे ही फळं दूरवर वाहून नेण्यास, कॅरी करण्यास सोपी असतात आणि सहज असतात. नंबर 2, मॅग्नेशियम. मित्रांनो, मॅग्नेशियम हा असा दुय्यम अन्न घटक आहे जो आपल्या पिकामध्ये नवीन हरितद्रव्यांची निर्मिती करत असतो. नवीन हरितद्रव्यांची निर्मिती झाल्यामुळं झाड हे हिरवगार आणि एकदम चांगल्या पद्धतीने दिसतं. त्यामुळे आपल्या झाडामध्ये नवीन अन्न घटक तयार होतात, नवीन अन्न तयार होतं आणि झाडाला फळही चांगली लागतात. आणि नंबर 3ला येतं सल्फर. मित्रांनो, सल्फर हे असा दुय्यम अन्न घटक आहे जो की आपल्या मातीचा पोत सुधारत असतो. तसेच आपल्या पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवतो. प्रथिनांचं प्रमाण वाढवल्यामुळं आपल्या पिकाचं एकंदरीत आरोग्य चांगलं राहतं, त्याचा बांधा मजबूत राहतो. आणि तसेच सल्फर हे चुनखडीच्या जमिनीसाठी फार महत्त्वाचं काम करतं. चुनखडीच्या जमिनी कधी इतर खतांना प्रतिसाद देत नाही, त्यावेळेस सल्फर हे त्या जमिनीचा पोत सुधारण्याचं काम करतं आणि त्यामुळं चुनखडीच्या जमिनी इतर खतांना प्रतिसाद देतात आणि आपल्या पिकांपर्यंत ते खतं पोहोचवण्याचं काम करतात. मित्रांनो, हे काही दुय्यम अन्न घटक आहे जे की आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असतात. ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.